साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल, तुमचं आणि माझं कल्याण होईल यात नवल नाहीये. ज्ञानोबराच्या सहवासामध्ये रेडा गेला तर त्याचंही कल्याण झालं. मला तिथं माणसाचं दर्शन घेतले, रेड्याच्या दर्शनाला लाख लाख लोक असतात. मला एकादशी साधू संतांच्या संगतीचं मी मगाशी बोलून गेलो. काय माझ्या ज्ञानोबराच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोबरासारख्या एका महात्म्याला, ज्ञानोबरासारख्या योगी माणसाला आई वाचुनी पोर वेगळी नाती तुटली फार आईचा मधुकरी तर ज्ञानोबराला दिलीच नाही हो, पण मधुकरीच्या झोळीमध्ये ज्ञानोबराच्या माती घालवली लोकांनी. अरे ज्या ज्ञानोबराचं दर्शन घेतल्यानंतर माणसाचा आनंद जन्माचं पाप नाहीचं होतं. त्या ज्ञानोबराच्या स्नान केले. ज्ञान्या इंद्राणीवर स्नान करू नको, इंद्राणी बाटल. एवढा त्रास सहन करून ज्ञानोबराला थोडी खंत आली. अरे ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून इथं आलो, एवढा त्रास आम्हाला ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताय, जी चांगदेव 65 तुम्ही वाचताय, जो अमृत अनुभव तुम्ही वाचताय, दररोज जो हरिपाठ वाचताय, हे सगळं लिखाण जे ज्ञानोबरायांनी केलं ते फक्त आणि फक्त मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आलेच नसते. ज्यावेळेस ताटी लावली त्यावेळेस मुक्ताबाई सांगते, दादा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निरोपर सांगतात, मैसी पुत्रा मुखी बोलवणे चालवणे भिंती बैसोनी मायबाप. पहिल्या चरणामध्ये निळोबरायांनी साधूच्या संगतीत गेल्यानंतर कोणाचा उद्धार होतो याच्यासाठी माझ्या ज्ञानोबराचं जीवन चरित्र डोळ्यासमोर. ज्ञानोबराच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा, ज्ञानोबराच्या जीवनामध्ये अशी कोणती घटना घडलेली असावी की ज्ञानोबरासारख्या एका थोर महात्म्याला म्हशीच्या मुखातून रेड्याच्या चमत्कार करतात ते संत असतात असंही नाही. चमत्कार करतात ते संत असतात असंही नाही, आणि संताला चमत्कार जमत नाही असंही नाही. आजकालचे साधू सुद्धा चमत्कार करतात. काय ते चमत्कार असतात ते अजिबात नाही. कोणाला सर्दी झाली ती सर्दी याला चमत्कार ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे चमत्कार केले ते बाकीच्या संतांना द्या सोडून, जगाच्या मालकाला सुद्धा जमले नाही असे चमत्कार केले. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल, तुमचं आणि माझं कल्याण होईल यात नवल नाहीये. ज्ञानोबराच्या सहवासामध्ये रेडा गेला तर त्याचंही कल्याण झालं. मला तिथं माणसाचं दर्शन घेतले, रेड्याच्या दर्शनाला लाख लाख लोक असतात. मला एकादशी साधू संतांच्या संगतीचं मी मगाशी बोलून गेलो. काय माझ्या ज्ञानोबराच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोबरासारख्या एका महात्म्याला, ज्ञानोबरासारख्या योगी माणसाला या संप्रदायाचं सगळ्यात मोठी एक शोकांतिका सांगितली तुम्हाला. माणसं जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत माणसाचं महत्व कोणालाच कळलं नाही. माणसं जिवंत असताना माणसाचं महत्व लोकांना कळलंच नाही. मग साधू असो, राजकारणी असो, क्रांतीवीर असो, कोणी असू द्या, जोपर्यंत लोक जिवंत होते तोपर्यंत लोकांचं महत्व लोकांना कळलंच नाही. ज्या साईबाबाच्या दर्शनासाठी नुसते भारतातले नव्हे विश्वातले लोक येतात, जगातील 2 नंबरचं देवस्थान म्हणून त्याचं गणलं जातं तिरुपतीच्या नंतर सर्वात मोठी उलाढाल प्रसिद्धीला होती. पण ते साईबाबा जिवंत असताना लोकांनी पंक्तीत त्यांना जीव सुद्धा दिला नाही. असं गाव नाहीये की त्या गावच्या पॉम्पलेटवर भगवान बाबाचं नाव नाहीये. बरोबर आहे का नाही?
पण ते भगवान बाबा हयात असताना त्यांच्या उशाखाली चोळ्या ठेवणारे दुसरे लोक नव्हते, आपणच होतो. हे विसरून चालणार नाही बरं, हा इतिहास. या जगातली सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे. अरे दुसऱ्यानं त्रास दिल्यानंतर माणूस सहन करत नाही, पण ज्या दिवशी स्वतःची माणसं स्वतःवर त्रास देत, त्या दिवशी मनुष्य कसा सहन करत नाही. एका गल्लीमध्ये लोखंडाचं आणि सोन्याचं दुकान होतं, लक्ष दिलं. लोखंडाचं आणि सोन्याचं दुकान होतं. लोखंड ज्यावेळेस लोखंडाला ठोकायचा तो मालक, त्यावेळेस एवढा आवाज यायचा, सगळ्या गल्लीतल्या लोकांची कानं दुखायची. दुपारची सुट्टी झाल्यानंतर सोनं आणि लोखंड जेवण करत असताना माझाही मालक मला ठोकतो, पण मी एवढा आवाज नाही करत. तुझा मालक तुला ठोकायला लागल्यानंतर किती आवाज करतो रे, की गल्ली जागी करतोस तू. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्याने लोखंडाच्या डोळ्याला खूप सुंदर सोन्याला, सोन्या तू आहे सोनं आणि तुला ठोकणार लोखंड म्हणून आवाज कमी. काय म्हणतो लोखंड, तू आहे सोनं आणि तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी, पण मी आहे सुद्धा सोनं, ठोकणार लोखंड आहे, त्याच्यामुळे मला मी आहे सुद्धा लोखंड, ठोकणार सुद्धा लोखंड आहे, त्याच्यामुळे सांगू का, मनुष्य सर्व जगाशी लढू शकतो. ज्यावेळेस जवळचे लोक त्रास देतात ज्ञानोबरासारखा एक साधू, काय ज्ञानोबराच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा. ज्ञानोबरासारख्या एका महात्म्याला एवढं मोठे चमत्कार करण्यास भाग पाडले या समाजात. ज्ञानोबराच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत, आईचं नाव रुक्मिणी लक्ष्मी. संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हणून सर्व लोकांनी ज्ञानोबराच्या आई वडिलांना की हे संन्यासी असताना यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारलाय. संन्यासी असताना गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हणून सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबरांची मुलीला न्यायला एक दिवस रुक्मिणी साहेबांनी मालक, आपलं जीवन जेमतेम निघून जाईल, पण आपल्याला सोन्यासारखे लेकरे यांचा जर समाजाने स्वीकार नाही केला तर काय करायचं आपण, काळजी करू नको रुक्मिणी. मी पाप केलंय त्याचं प्रायश्चित्त मी भोगायला तयारी. पैठण या ठिकाणी ज्यावेळेस विठ्ठल पंत गेले, विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ही सर्वांच्या ठिकाणी. घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगू लागले, रुक्मिणी, हे रुक्मिणी काळजी करू नको, आता आपल्या ज्ञानाची मुंज होईल, निवृत्तीनाथाची मुंज होईल, सोपानाची मुंज होईल, काळजी करू नको. आता समाज आपल्या लेकरांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. रुक्मिणीने ज्यावेळेस विचारलं आपल्याला शिक्षा काय दिली, देहांत प्रायश्चित्त शिक्षा, पण काळजी करू नकोस असं सांगितलं जातं. लहानपणी एखाद्या मुलाचा बाप मेला तरी चालतो, पण लहानपणी एखाद्या मुलाची माय करू नये, कारण की आई गेल्यानंतर मी चूक केली, त्याचं देहांत प्रायश्चित्त मी घेईल. आणि आज 4 सोन्यासारख्या लेकरांना तू सांभाळायचं. सुखामध्ये जर मी तुमच्या सोबत होते तर तुम्ही माझ्यासाठी संन्यासी असताना गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, म्हणजे मी सुद्धा अर्धी भागीदारी आहे त्या बापाची. ठरल्याप्रमाणे सुंदर असं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. संध्याकाळी जायचं होतं, जेवढे आपले लेकरं 4 लेकरं त्यांच्या मुखात रुक्मिणी आई साहेब घास भरत होते. घास भरवत असताना अंतःकरण बघण्याचं, ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सुपंगका मुक्ताबाई यांना झोपी घातला आणि निघायच्या वेळेस परत दारात आल्या. दारातून परत घरात गेल्या. सर्व मुलांच्या गालावर हात घेऊ लागले. नाही काळजी करू नका, पण आई आहे ना. नवऱ्याचा हात धरला, प्रायश्चित्त घेतलं, सर्वांना चरित्र बांधले. सकाळी ज्यावेळेस उठले त्यावेळेस बरोबर आई वडील चिठ्ठी वाचून तुम्ही आमचे आई बाबा बघितले का? तुम्ही आमचे आई बाबा बघितले का? सर्वांना माहित होतं मुक्ताबाईची समजूत घालायची कशी. एवढा
त्यांनी हे सहन केलंय.